श्री स्वामी समर्थ. होळी पेटवताना बोला हे शब्द, पैसा वर्षभर घरात येत राहील. नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे होळीवर. होळीचे महत्त्व खूप मोठे आहे. होळीच्या दिवशी केलेले उपाय हे खूप लाभ देणारे असतात. जे लोक या दिवशी काही तांत्रिक उपाय करतात त्यांना लाभ मिळवल्याशिवाय राहत नाही. बरेच लोक बरेच उपाय करतात. या दिवशी फाल्गुन पौर्णिमा असते. ही तिथी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी चांगली मानली जाते. या दिवशी जी पौर्णिमा आहे त्याच दिवशी जर आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय केले तर त्याचे लाभ नक्की मिळतात. जर का आपल्या घरात पैसा संबंधी काही समस्या असतील, जसे की घरात आलेला पैसा घरात टिकत नाही, पैसा घरात येण्याचे मार्ग बंद झाले असेल, अशा वेळी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यावे लागते. आज आपण या दिवशी एक मंत्र जप अवश्य करा. त्यामुळे बऱ्याच अडचणी कमी होतात. हा मंत्र जप करताना आपले मुख हे उत्तर दिशा किंवा पूर्व दिशा याकडे असायला हवे. हा मंत्र जप होळी समोर बसून केल्यास खूप चांगले होईल. जर का आपल्याला होळी समोर बसून हा मंत्र जप करणे शक्य नसेल तर घरात देवासमोर बसून केल्यास तरी चालतो. आपल्याला एक गोष्ट नक्की माहीत असेल की निसर्गाच्या चक्रानुसार प्रत्येक सण किंवा चांगले दिवस येत असतात आणि येत्या काही दिवसात साजरा होणारा सण आहे तो म्हणजे होळी. येत्या काही दिवसात नाही तर उद्याच आपल्या समाजात होळी साजरी होणार आहे. सर्व बाजूने विचार केल्यास होळीचे महत्त्व खूप मोठे आहे. ज्यावेळी होळी पेटवण्यात येते त्यावेळी त्यामध्ये काही समिधा जाळ्या असतात. त्यावेळी त्यामध्ये काही समिधा जाळ्या जातात आणि त्या जाळताना विविध मंत्राचा जप केला जातो. त्याच सोबत होळीच्या दिवशी नैवेद्य म्हणून पुरणाची पोळी व खोबरे यासारख्या गोष्टी सुद्धा जाळल्या जातात आणि नंतर जळालेले खोबरे हे प्रसाद म्हणून आपण खातो. खरे पाहिला गेल्यास वसंत ऋतूच्या सुरुवातीला वाळलेली जी काही झाडांची पाने आणि लाकडे आहेत याचे मुक्त जाळले जातात. अनेक ठिकाणी गव्हाच्या लोंब्या जाळल्या जातात. तर मित्रांनो, होळी पेटवताना आपल्याला कोणते शब्द बोलायचे आहे त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी कायम नांदत राहणार आहे ते आपण पुढे बघणार आहोत. तर फाल्गुन पौर्णिमा या दिवशी होळी जी साजरी करणार आहोत, या दिवशी एक गोष्ट लक्षात ठेवा. कोणती गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर आपल्या मनात कोणत्याही व्यक्तीबद्दल राग किंवा दोष असेल तर या सर्व वाईट गोष्टीची होळी या दिवशी करायची आहे. वाईट गोष्टींची होळी करणे म्हणजे आपण वाईट गोष्टीतून मुक्त होणे होय. होळी या दिवसापासून चांगल्या विचाराने जगण्यास सुरुवात करा. होळीच्या दिवसापासून आपल्या मनात चांगले विचार आणायला आपण हवेत. त्यामुळे येणारे वर्ष हे आपल्यासाठी खूप चांगलं जाणार आहे. आपण जर होळीच्या दिवशी वाईट विचार केला तर आयुष्यभर नाही तर वर्षभर पुढची होळी येईपर्यंत आपल्या याच्यामध्ये आयुष्यात सतत वाईट गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे चांगल्या गोष्टीची जर तुम्ही विचार केला तर
पूर्ण वर्षभर चांगल्या गोष्टी तुमच्या मनात जसं व्यवहारात आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आपल्याला या दिवशी एका मंत्राचा जप करायचा आहे. हा जप करण्याआधी होळीची पूजा करायची आहे. जर का तुम्हाला जमत असेल तर होळीच्या रात्री हा उपाय केला तर खूप चांगले लाभ आपल्याला मिळतील. हा जप करताना आपले तोंड हे पूर्व किंवा उत्तर दिशाकडे असायला पाहिजे आणि हा मंत्र अशा प्रकारचा आहे की ओम नमो धनदाय स्वाहा, ओम नमो धनदाय स्वाहा, ओम नमो धनदाय स्वाहा. या मंत्राचा जप कमीत कमी 1 माळ करावा. 1 माळ म्हणजे 108 वेळा मंत्र जप करावा. या मंत्र जपामुळे आपल्या घरात पैसा, धनसंपत्ती याची वाढ होण्यास मदत होईल. त्यासोबत आपल्या व्यवहारात किंवा उद्योगात वाढ होण्यास मदत होते. हा मंत्र जप झाल्यावर आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण करायचे आहे. आपल्या स्वामी समर्थांचे पण नामस्मरण केले तरी खूपच चांगले आहे. तर मित्रांनो, आपला जर हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवाराला हा लेख नक्की शेअर करा आणि लेख कसा वाटला हे देखील मला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्ही खरंच व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक व्हिडिओसाठी तुम्ही करून दाखवा मला. असेच नवीन व्हिडिओसाठी नवीन लेख तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया माझ्या चॅनलला फॉलो करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.